मित्रांनो, भोंगा म्हटलं की त्रास होणारच. तो भोंगा रोजचा असो की कधीचा असो. कारण आवाज एवढा कर्कश असतो, त्या आवाजामुळं कानं आणि हृदयामध्ये धगधग सुद्धा वाढते. धगधग वाढून त्या ठिकाणी अस्वस्थ सुद्धा त्या गोष्टीमुळे वाटतं. पण रोजचं जे काही भोंगे वाजतात ते भोंगे बंद करायचा निर्णय शासनाने घेतलाय. आता यावरती पहिला निर्णय हा यूपी शासनाने घेतला होता पाठीमागं, आणि महाराष्ट्रामध्येही भोंग्यावरनं आज 2 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी आंदोलन छेडलं होतं आणि त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला होता की हे भोंगे हे बंद झाले पाहिजे, भोंगे उतरावा. ते भोंगे मस्जिदीवरती असतील किंवा देवळावरती असतील, पण जे भोंगे दररोजचं वाजतात त्यामुळं लोकांची झोप मध्ये व्यत्यय येतो, लोकांना त्रास होतो. हे असे सगळे काही भोंगे आहेत. हे भोंग्याला काहीतरी सीमा ठेवून त्यावरती तात्काळ बंदी आणण्यात यावी याविषयी विधानसभेमध्ये बोलण्यात आलं होतं. आता या भोंग्याविषयी फडणवीसांनी एक मिश्किलपणे असा टोला लगावला होता. तो म्हणजे हे सगळे भोंगे आपल्याला बंद करता येतील, पण त्या सकाळच्या 9च्या भोंग्याचं काय? जो सकाळी 9 वाजता न चुकता भोंगा वाजतो त्याचं काय? हे भोंगे मॅन्युअल असतात, त्याला लोक वापरतात, बंद करणे बटन चालू बंद करतात. पण हा जो सकाळचा 9चा भोंगा आहे, हा भोंगा फक्त वाजत नाही तर लोकांमध्ये विष कारवायची कामही हा भोंगा करतो, असे त्यांना म्हणायचं असावं. आता संजय काका, आता राऊत किंवा विश्वप्रवक्ते ह्या गोष्टी आता बोलायचे नाहीत, ठरवलंय. नाही यानंतर संजय राऊतांना संजय काका म्हणायचं. याचं झालं असं की 2 दिवसापूर्वी आदित्यरावजी ठाकरे किंवा आदित्य भैया, आदित्य दादा किंवा आदू दादा, आदू बाळ यांनी एक वक्तव्य बोललं होतं. ते वक्तव्य असं होतं की संजय काका सोबत मला फिरताना मजा येते, आणि ही सकाळचा 9चा भोंगा सुद्धा ऐकून त्यांना मजा येत असावी, आणि त्यांना मजा यावी म्हणून हे असं करत असावं. म्हणजे हे मज्जाच मज्जा नुसतं, हे दोघांची मज्जा होते, पण याचा इफेक्ट लोकांवरती हा वाईट होतो. आता संजय राऊतांचा वट काय आहे? काका सोबत फिरताना मला मज्जा येते, मी आईबाबांना सांगितलं. आता काका सोबतची मज्जा घेण्यासाठी तुम्ही लोकांवरती अन्याय करू नका. हा 9चा भोंगा वाजून दररोजचा, तर या ठिकाणी महत्वाचा मुद्दा येतो. आता नेमकं समाजामध्ये काय गोष्टी बोलायच्या, कुठला विषय छेडायचा, कुठला मुद्दा उपस्थित करायचा, आणि आता उद्या कुठलं सकाळी बेताल वक्तव्य 9 वाजता वाजवायचं, याचीच दिनक्रिया किंवा जो दररोजचा दिनक्रम असतो हो राऊतांचा आहे, हा संजय काकांचा आहे. आता उद्या कुठला विषय घ्यायचा किंवा आज कुठला विषय घ्यायचा, पुन्हा विषय बोलायचं, काय बोलायचं, किती बोललं पाहिजे, कुठला विषय घेतला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. मग हा 9चा भोंगा बंद करणं खूप गरजेचं आहे. कारण हा 9चा भोंगा स्वयंघोषित विश्वप्रवक्त्याचा आहे. हा 9चा भोंगा हा फक्त बघा, एखादी जर देवळावरची किंवा मस्जिदीतले भोंगे फक्त त्या एरियापुरते मर्यादित असतात आणि त्या एरियामध्येच त्यांचा त्रास होतो. पण हा भोंगा पूर्ण महाराष्ट्राला त्रास देतो. विषय कुठलाही असो, मुद्दा कुठलाही असो, बेताल वक्तव्य, अरे रावी, आणि हसू बघा, त्या गोष्टीचं हसू जास्त येतं. ते सकाळी जे मीडिया रूपी, जे बहिरूपी आहेत, ते यांचा भोंगा ऐकायला सकाळ सकाळी येतात आणि यांच्या पुढे हे भोंगा वाजवतात. मग तो सकाळी 9चा भोंगा वाजवताना पाठीमाग काय झालं होतं, त्याच मीडिया कर्मचाऱ्यावरती किंवा मीडियाच्या लोकांवरती, त्यांच्या माईकवरती हा माणूस थुकून गेला होता. आता या माणसानं थुकलं, त्या मीडियावरती थुकलं की त्या माणसावर थुकलं, हा विषय वेगळा आहे. पण त्यांनी थुकलं हे खरं आहे, थुकून ते गेलं. मग ज्यावेळेस त्यांना बोलायला काय सापडत नाही, तेव्हा आपलेच मीडिया बांधव आपल्यालाच काहीतरी ओरडून विचारतात, त्यावेळेस हे काका असं करतात. मग त्यावरती यांच्या सगळ्या ह्या सेनेमध्ये एकमेकाचा सार घ्यायला लोक मात्र खंबीर आहेत. मग त्यावेळेस सुषमा अंधारे अक्का, एक काका एक अक्का, हे अक्का बोलल्या की त्यांच्या दातामध्ये सुपारी अडकली असावी म्हणून त्याने ते सुपारी बाहेर ठोकले. आता काय म्हणजे जे एक मेंटॅलिटी लेवल जी असते ती लेवल बघा कुठपर्यंत असते ते.
मग हे सकाळी 9चा भोंगा कसा वाजवायचा, कसा बघा, ज्यावेळेस आपण जाऊन भेट घेतो देवेंद्र फडणवीसांची, ते नैतिकतेनं असते, ते गरजेचे असते आणि ते आवश्यकही असते. आपण म्हणजे त्यांचेच पुतणे असतील किंवा ठाकरे साहेब असतील हे सगळे. पण ज्या वेळेस तोच शरद पवार किंवा तेच शरद पवार ज्या वेळेस शिंदेचा सत्कार करतात त्यावेळेस यांना मिरची लागते. परत सकाळी 9चा भोंगा मोठ्या मोठ्यानं ठणठणीत वाजतो, ठण 55 डेसिबलची आट असते, पण हा 60-65 वाजत असतो. आणि ह्या भोंग्याला थांबवणं खरंच गरजेचं आहे, कारण लोकांपर्यंत चुकीच्या माहित्या म्हणा, लोकांपर्यंत चुकीचे न्यूनगंड जे असतात त्याला देवाभाऊ हे फेक नेरेटिव्ह म्हणतात. हे फेक नेरेटिव्हचं उगमस्थान तो सकाळचा 9चा भोंगा आहे. आता हे तुम्ही भोंगे काढाच, पण सोबत हा 9चा भोंगा कसा शांत बसल याकडेही लक्ष प्रकर्षाने द्या. आता कुठल्या सामाजिक प्रश्नावरती हा भोंगा कधीच बरगळत नाही बरं का. कुठला सामाजिक प्रश्न असेल, शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, कुठलाही असेल, अहो विरोधक म्हणून एक विरोधी पक्ष म्हणून एक कर्तव्य असतं. ते कर्तव्य म्हणजे की शासनाला धारेवर धरणं आणि कामं करून घेणं समाजाच्या उपयोगाचे, हिताचे. पण हा भोंगा याच्या माध्यमातून कुठलीच सामाजिक गोष्टी बोलत नाही, फक्त द्वेषाच्या गोष्टी. कधी संजय राऊत हे संजय शिरसाटावरती बोलतात, कधी शिंदेवरती बोलतात, कधी देवाभाऊवरती बोलतात. नेमकं हे बेताल वक्तव्य, ह्यांचं बोलणं, याची दुर्गंधी किंवा यांचा जो आवाज आहे, हा आवाज एवढा कर्कश असतो तो लोकांच्या कानाचे पडदे सुद्धा फाडतील की काय अशी अनुभूती त्यातून येते. म्हणून जो मुद्दा विधान भवनामध्ये मांडलाय भोंग्याचा, की सकाळी 6 पासून ते रात्री 10 पर्यंत भोंगे चालू ठेवा, पण 55 डेसिबल काहीतरी ते 8 आहे त्याची, आणि सायंकाळची 8 आहे ते 45 डेसिबलची आहे. तुम्ही अशा ठेवा आणि रात्री पूर्णतः हे भोंगे बंद करायचे, असा पण काहीतरी आदेश निघेल, त्याची चर्चा चालू आहे. पण नेमकं त्या भोंग्यानं जेवढं नुकसान होणार नाही, पण ह्या भोंग्यामुळं नुकसान खरंच होणार आहे हे देवाभाऊनं त्या ठिकाणी दाखवून दिलंय. त्याने ठणकावून ते तर सांगितलंय, त्याने नाव घेतलं नाही राऊतांचं, पण राऊतांनाच 9चा भोंगा म्हणतात हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे लोकांनी समजून घेतलं. देवाभाऊचा इशारा कापी आहे, त्याला लोक सगळे समजतात, लोकांना कळून चुकलं देवाभाऊ कुठल्या भोंग्याविषयी बोलतात आणि कुठल्या भोंग्यासाठी बोलतात. हा 9चा भोंगा त्यांचे पुतणे ह्या दोघांची मज्जा म्हणून हा 9चा भोंगा वाजतो, की मज्जा स्वतः करून घ्यायसाठी भोंगा वाजतो, की लोकांची मज्जा व्हावी म्हणून हा सकाळचा भोंगा वाजतो. तुमचं याविषयी मत काय नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.